नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे पीक विमा संदर्भात. आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे, त्याचबरोबर जे नवीन फडणवीस सरकारने जो नवीन पीक विम्याची जी माहिती म्हणजे पीक विमा कसा भेटणार त्यासंबंधी माहिती आणली होती. 3 प्रकारची जे आपले स्टिगर बंद केलेले होते, आता पीक कापणी प्रयोगावर पीक विमा हा ठेवलेला होता. तर आता राज्यातील शेतकऱ्यांना कशा प्रकारे पीक विमा हा मिळालेला आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा सर्वाधिक वाटप झालेला आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी झालेला आहे, यासंबंधी सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी जर कोणती पण माहिती तुम्हाला हवी असल्यास आपल्या ह्या चॅनलवर मिळते. तर शेतकरी बांधवांनो, आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठ कापणी प्रयोगामुळे राज्यात सर्वाधिक पीक विमा हा मिळालेला आहे. म्हणजे जे फडणवीस सरकारने नवीन पीक विम्याची जी प्रणाली आणली होती त्यामध्ये सर्वाधिक पीक विमा हा आपल्या राज्याला मिळालेला आहे. तर खरीपात अतिवृष्टीमुळे जे नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले होते. विविध भागांमध्ये जर आपण बघितलं तर 16 समन्वय अधिकाऱ्यांनुसार माध्यमांच्या साहाय्याने पाठपुरावा सुद्धा पीक विम्याचा करण्यात आलेला होता. जर आपण बघितलं शेतकरी बांधवांनो, खरीपात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले होते. विविध विभागाचे 16 समन्वय अधिकारी सुद्धा यासाठी नेमणूक करण्यात आलेले होते. जर आपण बघितलं तर वस्तुनिष्ठ पीक विमा कापणी प्रयोगामुळे जर आपण बघितलं तर राज्यात सर्वाधिक पीक विमा हा मिळालेला आहे. जर आपण सर्वाधिक जर बघितलं आपण तर 813 कोटीचा पीक विमा हा स्पेशल एकट्या नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. पीक विमा निकष पूर्तता कमी केल्यामुळे जर आपण बघितलं तर 16 समन्वय अधिकाऱ्यांची यासाठी नेमणूक सुद्धा करण्यात आलेली होती आणि यामध्ये आता पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे. जर आपण बघितलं तर पीक विमा क्लेम 110% म्हणजे जर आपण बघितलं शेतकरी बांधवांनो तर 110% पीक विमाचा हा क्लेम पोहोचलेला आहे. म्हणजे पीक विमा योजनेअंतर्गत 80 ते 110% शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला आहे. 311 कोटी रुपयाचा बघू शकता तुम्ही, 311 कोटीचा पीक विमा हा एकट्या नांदेड जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेला आहे. जर आपण बघितलं तर पीक विमा योजनेअंतर्गत अत्यल्प प्रीमियम घेतला जातो. जर उर्वरित प्रीमियम जे असतं शेतकरी बांधवांनो ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत भरले जाते. मात्र प्रत्यक्ष हंगामात नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी यामुळे जे नुकसान झालं, यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जर प्रीमियमपेक्षा सुद्धा जास्त पीक विमा हा मिळालेला आहे. म्हणजे 80 ते 110% आता शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळालेला आहे. तर तुम्ही बघू शकता 80 ते 110% म्हणजे विमा कंपन्यांना झालेल्या नफ्यातून काही हिस्सा शासनाला परत सुद्धा द्यावा लागतो. शेतकरी बांधवांनो, जर आपण बघितलं तर क्लेमसाठी 110% जास्त रक्कम आता मंजूर करण्यात आलेली आहे. विमा कंपन्यांचा तोटा केंद्र व राज्य शासनांना उचलावा लागतो. यंदाचा जर आपण पीक विमा जर बघितला तर अनियमित वितरण आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यामध्ये जर आपण बघितलं तर 110% वर सुद्धा नुकसान झालेलं होतं आणि अशातच जर बघितलं आपण तर नांदेड जिल्ह्याला 813 कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. यात वाढ होण्याची आणखी सुद्धा शक्यता आहे. यामुळे जर बघितलं तर वाटा सुमारे जर केंद्र आपल्या राज्याचा वाटा जर बघितला आपण तर 311 कोटी रुपयापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्राच्या माध्यमातून मिळत आहे. जर बघू शकता तुम्ही आता पीक विमा कंपनीत यामध्ये जर बघितलं तर आपण 21 मंडळांचा विमा अद्याप सुद्धा बाकी आहे. फक्त नांदेड जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर म्हणजे 93 मंडळात मिळालेला आहे, परंतु 21 मंडळं अजून सुद्धा या पीक विम्यापासून वंचित आहेत. त्यांना हा पीक विमा शेतकरी बांधवांनो हा पीक विमा त्यांना लवकरात लवकर म्हणजे पेरणीच्या पूर्वी मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील उर्वरित भागात सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे, कारण जर आपण बघितलं तर हा कापणी प्रयोग पूर्ण राज्यामध्ये यशस्वी झालेला आहे आणि आता हा पीक विमा हा कंटिन्यू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता ह्या प्रयोगामार्फतच पीक विम्याची रक्कम मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.